विकास कोणाकोणाला पाहिजे विकासाला आता काय सांगू. ही माती दिसते काय डोक्यात, हे बघा ही डोक्यात माती आहे, हे भोवयावर माती आहे, डोळ्यांवर माती आहे. फक्त 9 किलोमीटर प्रवास केला आहे संगमेश्वर म्हणजे हायवेपासून डिंगणी फुणगुस रस्त्यापर्यंत. परिस्थिती खरोखर भावानो एवढी बिकट आहे. तो विकास केला नाही तरी आम्हाला चालते. विकास आम्हाला नकोच आता, कारण विकासाच्या जर हे परिणाम असतील ना आणि विकासाची ही परिभाषा असेल तर विकास माझ्या मते नसलेलाच बरा. कारण खरोखर आमच्या भागाला कोण विचारणारं शिल्लक राहिलं नाही, जाब विचारणारं कोणी शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि ही माती आहे ना, हे बघा ही शर्टावरती माती आहे, पॅन्टवरही माती आहे. चला दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती आहे. डिंगणी फुणगुस मार्गावरचा हा ऑनलाईन CNG पंप आहे. ही प्रचंड लाईन 24 तास लागलेली असते. आणि आता चला पाहूया जरा या रस्त्याची परिस्थिती काय झाली. आज संगमेश्वरला कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे हायवेला, त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक जाम झाल्या. 1-1.5 तासाचा लेट होते, त्यामुळं वाहतूक इकडनं वळवली. आणि इकडच्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही खरोखर बघा आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला विकासाची खरोखर गरज आहे का आरोग्याची आणि तुमच्या पैशाची. प्रचंड धुळीचं साम्राज्य पसरलं इथं यांनी पाईपलाईनचं काम केलं. गुजरातची बहुतेक कंपनी आहे ती, त्यांनी उकरलं. मग या रस्त्याच्या मोऱ्या त्यांनी वाढवल्या. आणि आता मे महिना सुरू झालेला, आज 1 तारीख आहे मे 2026. पाऊस येणार आहे आणि समजा जर पाऊस पडला तर इथली परिस्थिती जबरदस्त म्हणजे एवढी खराब होणार आहे की तुम्ही इथे गाडी चालवू शकत नाही. रस्त्यावरती खडे आणून टाकल्या, त्याच्यापुढं काही काम नाही आहे. काय बोलू मी, ह्या मातीतनं मी आता आलो आहे 9 किलोमीटर. गाडी बंद पडली होती, त्या गाडीची क्लच प्लेट फेल झाल्या. त्यांना मी सांगितलं भाई तुम्ही रत्नागिरीला जा, त्यांना मी क्रेन करून दिली. आणि इथंही एवढं ट्रॅफिक जाम झालं आहे. आज हे बघा माती, अरे बापरे बाप, हे बघा माती. शाबास. म्हणजे 2 व्हीलरवाले, रिक्षावाले, सायकलवाले, पादचारी यांचं आयुष्य धोक्यातच आहे. होय बघा पुढं आणि तुम्हाला दाखवतो आम्ही. वळणातून खडी पसरल्या की मला वाटते जवळजवळ 500-600 मीटरपर्यंत खडी आहे. यातून वाहनं कशा प्रवास करतात, वाहनं कशी चालवतात, 2 व्हीलरवाले कितीतरी पडत असतील इथं. आणि इथून सगळी माती पंपापर्यंत, ही माती बघा, लाल माती ही बघा गाडी आली. आणि हे बघा हे क्रॉसिंग. भाई तुम्ही खडी अंतरायचीच नव्हती. मग खडी अंतरल्यानंतर आपला काय फायदा झाला, नुकसान झालं ना. आणि काम का थांबले, किती 4 महिने झालं काम चालू आहे हे. आणि जर काम वेळेत हे पूर्ण झालं नाही तर कसं होईल. हा विकास मला तर नको आहे. आणि जे विकासाच्या नावानं कमेंट करतात ना त्यांनी बघा, हा विकास जर असा होत असेल ना तर या विकासाची आवश्यकता कोकणाला नाही आहे. का आमचं कोकण जसं होतं तसंच चांगलं आहे. चला असं पुढं 10-15 सेकंड तुम्हाला दाखवतो रस्त्याची परिस्थिती छोट्या छोट्या क्लिप्समध्ये. मग त्याच्यावरूनच तुम्ही ठरवा की या बाजूनं प्रवास केलेला बरा की इकडं न आलेलंच बरं. एक तर कोकणात उद्योगधंदे नाही आहेत, कोकणात रोजगार नाही आहे. आणि यावर्षी तर आंब्याची वाटच लागलेली आहे. निसर्गही कोपला आहे कोकणावरती. आणि जर त्यात पर्यटनही आलं नाही, त्यात जर हे असे रस्ते असतील तर लोक कोकणाकडे येणार नाही आहेत. आणि मग कोकणात आले नाही तर कोकणी माणसानं जगायचं कसं, कोकणी माणसानं खायचं काय. पहा ही बिकट परिस्थिती आहे. आणि जाब विचारणारा कोणच शिल्लक राहिला नाही आहे. डिंगणी फुणगुस रस्त्याची परिस्थिती आहे. तुमच्यापासून जमलं तर नक्की शेअर करा याला, जेणेकरून प्रशासनापर्यंत ही बाब पोहोचेल, सार्वजनिक बांधकाम खात्यापर्यंत ही बाब पोहोचेल, संबंधित ठेकेदारापर्यंत ही गोष्ट पोहोचेल. आणि काहीतरी याच्यावरती कार्यवाही होईल. आणि लवकरात लवकर पावसाच्या अगोदर हा रस्ता पूर्ण व्हावा हीच अपेक्षा आहे. बघा पुढचा 10-15 सेकंदाचा रस्ता कसा आहे. धुळीचा त्रास होतोय, धुळीचा भरपूर. आता तुम्हाला काय वाटतं यावर्षी काम पूर्ण होईल? नाही होणार का? मग हे काय एवढं उकरून ठेवलंय, काम होणार नाही? मग त्यांना सांगून कंटाळलो आम्ही. त्यांना ते एवढं पण सांगितलं की जिथे घर आहेत, व्यावसायिक आहेत छोटे मोठे, त्यांना त्रास होणार नाही. जिथे गिरायक थांबलं पाहिजे. की ज्याला पोटावरचे बरोबर. हो ही परिस्थिती पहा काय. ही इथं कसं हातावरचं पोट ज्याचं आहे त्यानं कसं जगायचं आणि कसं खायचं नाही. आणि आम्ही किती आता 15 दिवस अजून करणार, त्याच्यानंतर आम्ही घरीच बसणार. बरोबर. मग त्यासाठी तुम्ही मी सांगितलं पाणी मारा, पण पाणी मारतात किंवा त्या दिवसात नाही एकदा 2 वेळा. त्यांनी रोज 2दा मारलं पाहिजे पाणी. आता ही धुरळा बघा, मी भरलोय धुरळा सगळं माझे डोळे लागले झोंबायला. अशी परिस्थिती आहे दादानो. एखाद दुसरा जर उद्योग करणारा माणूस, धंदा करणारा माणूस 15 दिवसाचा सीझनचा जर धंदा करत असेल आणि त्याच्याकडं जर अशी धूळ उडत असेल तर तो धंदा कसा करेल. CNG पाईपलाईन यांनी इथे घातल्या. बघा इथं रस्ता सुरक्षा नाही आहे, रस्त्याला लेवलही नाही आहे, माती दगड सगळे बाहेर आल्यात. हे वाहतूक बघा याच्यातूनच होते.
रात्री अपरात्री जर एखादा अपघात ह्या ठिकाणी झाला तर त्याची जबाबदारी कोण घेत नाही. ना सरकार घेते ना कॉन्ट्रॅक्टर घेतो. आणि इथं काही बॅरिकेडिंग नाही आहे, सुरक्षा नावाचा प्रकारच नाही आहे. बघा रस्त्याची परिस्थिती लांब लांबपर्यंत अशीच आहे. 9 किलोमीटरचा हा रस्ता जीवघेणा प्रवासाचा मला वाटते एक कारण नक्कीच ठरू शकेल.